स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. हे स्वामी राया, एका हाकेवर कायम धावून येणारा, माझ्यासाठी तूच एक आधार आहेस. एका हाकेवर कायम धावून येणारा, माझ्यासाठी तूच एक आधार आहेस. या स्वार्थी जगात निस्वार्थी नात्याचं तू उत्तम उदाहरण आहेस. या स्वार्थी जगात निस्वार्थी नात्याचं तू उत्तम उदाहरण आहेस. स्वामी, तुमच्याचमुळे मिळाला मला नवा अर्थ आणि झाले नवे जीवन साकार. तुमच्याचमुळे मिळाला मला नवा अर्थ आणि झाले नवीन जीवन साकार. तुमच्याचमुळे आला माझ्या आयुष्याला आकार. तुमच्याचमुळे आला माझ्या आयुष्याला आकार. स्वामी भक्त हो, जो स्वामींच्या भक्तीत लीन होऊन जातो तो अगदी स्वामीमय होऊन जातो. आणि जो स्वामीमय होतो त्याला कशाचीही चिंता उरत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच उरतो. तर तुम्हालाही स्वामी भक्त व्हायचं असेल, तुम्ही स्वामी भक्त असूनही जर अजूनही तुम्हाला स्वामींवर विश्वास नसेल, तर आजचा संदेश आवर्जून ऐका आणि स्वामीमय होऊन जा. कारण प्रत्येक संदेश आपल्याला स्वामींपर्यंत नेऊन पोहोचवणारा असतो. आणि आज तर गुरुवार आहे. गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वार. खरं तर स्वामींची आठवण काढण्यासाठी फक्त गुरुवार पुरेसा नसतो. रोजच्या रोजच आपण स्वामींची आठवण काढायला हवी. परंतु तरीही आपण भोळे भक्त, आपल्याला गुरुवार म्हटलं तर विशेष वाटतं. म्हणूनच तुम्हाला गुरुवारच्या शुभेच्छा. त्यासोबतच आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्याही शुभेच्छा. आणि या निमित्ताने आजचा संदेश ऐका आणि स्वामीमय होऊन जा. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आनंदात जाओ, तसाच यापुढे प्रत्येक येणारा क्षणही तुमचा आनंदातच जाओ, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. आजचा संदेश जर तुम्हाला ऐकायचा असेल तर एक छोटंसं काम करा. तुम्हाला फक्त स्वामींच्या पादुकेला स्पर्श करायचा आहे. कारण स्वामींच्या पादुका एकमेव अशी जागा आहे जिथे आपण आपलं मस्तक ठेवतो आणि आपली सगळी काही दुःख स्वामींना सांगतो. स्वामींच्या चरणी जणू काही लीन करून देतो. तरीही स्वामी त्याचाही स्वीकार करतात आणि आपल्याला आनंदमय आयुष्य प्रदान करतात. तर चला, तुम्ही पादुकेला स्पर्श केला असेल अशी मी आशा करते. तर संदेश काय आहे तेही सांगते. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे कधी आलं रडू तर रडून घ्यावं, मोठा श्वास घेऊन निवांत बसावं. कधी आलं रडू तर रडून घ्यावं, मोठा श्वास घेऊन निवांत बसावं. होतं असतं कधी कधी मनाविरुद्ध, होत असतं कधी कधी मनाविरुद्ध, पण पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं. पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं. खूप कमी वेळ लागतो काही चुका सुधारण्यासाठी, पण खूप जास्त वेळ लागतो त्याच स्वतःच्या चुका स्वीकारण्यासाठी. म्हणूनच सांगतोय, स्वतःच्या चुका मान्य करायला शिक. अरे चूक मान्य केल्याने तू अपराधी ठरत नाही किंवा गुन्हेगारही ठरत नाही. उलट तू स्वतःला अजून मजबूत बनवतो आणि आमच्या नजरेत अजून श्रेष्ठ बनतो. कारण खरं बोलायला देखील हिंमत लागते, जी सहजासहजी कुणाकडेही नसते. म्हणून तुला सांगतोय, चूक झाली असेल तर मान्य कर आणि त्या चुकीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कर. आम्ही कायमच तुझ्या सोबत राहणार आहोत. अरे परिस्थिती कधीच कुणाचीच सारखी राहत नाही. आता ऊन तर क्षणात पाऊस आहे. आता ऊन तर क्षणात पाऊस आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल तर हा निसर्गाचा नियम आहे, पण तो बदल स्वीकारणं मात्र तुझी गरज आहे. म्हणूनच जी परिस्थिती तुझ्या समोर येते तिचा स्वीकार करायला शिक आणि बदलत्या काळानुसार स्वतःलाही बदलायला शिक. या जगात उगाच का शंका आणतो मनात. या जगात उगाच का शंका आणतो मनात. नको घाबरू तू प्रयत्न करायला. यशस्वी होऊन दाखव या जगाला. यशस्वी होऊन दाखव या जगाला. कंटाळा येत नाही का रे तुला तेच तेच दुःख उगाळून. बघ ना जरा एकदा एखादी सुखाची गोष्ट आठवून. बघ ना जरा एकदा एखादी सुखाची गोष्ट आठवून. जास्त वेळ नाही तर मिनिटभर दे स्वतःला. श्वास घे मोठा आणि शांत कर मनाला. श्वास घे मोठा आणि शांत कर मनाला. अरे रोज तुला आरशात बघावंसं वाटतं ना, मग एक दिवस का होईना तुझ्या अंतर्मनात डोकवावंसं का नाही वाटत तुला. जसं रोज तू स्वतःला टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करतो, जसं तुला टापटीप दिसायला हवं तसं तू तयार होतो, तसंच रोज थोडंसं का होईना सकारात्मक विचार करायला शिक. सकारात्मक विचारांना जसं जसं तू खतपाणी घालणार आहे तसं तसं तुझं मन शुद्ध होणार आहे आणि तुझे विचार हे सकारात्मकच होणार आहे. राग, रुसवा, फुगवा नको असलेल्या आठवणी याची सारीच झाली मनात अडगळ.
आणि चांगल्या आठवणींना आता जागा कुठे? म्हणूनच सांगतोय, कर ना साफ आणि स्वच्छ तुझं मन. मनातही फार पसारा व्हायला लागला ना की तो वेळेतच आवरायला हवा. नेहमी लक्षात ठेव, तू जन्माला आला तसं एक दिवस या संसाराचा निरोप देखील तुला घ्यायचाच आहे. भविष्यात काय होईल याचा अति विचार करून तू आजचा वर्तमान काळ घालवू नकोस. अरे, आज वर्तमान काळात जगायला शिक. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घे, पण हो, त्यात अडकू मात्र नको. आमच्या नामाशिवाय काहीही शाश्वत नाही. सगळं काही क्षणभंगूर आहे याचा सतत विचार कर. म्हणून मोहात अडकू नको. अरे, विहिरीचं पाणी सर्व पिकांना सारखंच मिळतं, तरीही कारलं मात्र कडू आणि ऊस मात्र गोड. तसंच परमेश्वर हा सगळ्यांसाठी एकच आहे. सगळ्यांवर सारखीच माया करतो आणि प्रत्येकाला भरभरून देतो. पण प्रश्न येतो तो त्याच्या कर्माचा. म्हणून कर्मांनुसार कमी अधिक सुख दुःख प्रत्येकाला मिळत असतं. प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या कर्मांनुसारच सुख दुःख अनुभवायला मिळतं. म्हणूनच तुला सांगतोय, तू फक्त तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. आमचं चिंतन कर आणि मनापासून मेहनत कर. अरे, जो कोणी मनापासून मेहनत करतो, आमचं चिंतन करतो आणि त्याच्या कर्मांवर लक्ष ठेवतो, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो. अरे, तुझ्या या कलियुगातील न्यायनिवाडा चुकू शकतो, परंतु आमच्या दरबारातला न्यायनिवाडा कधीही चुकत नाही. आमचं सगळीकडे लक्ष असतं. तू आमच्या समोर असताना काय बोलतो आणि आमच्याकडे पाठ फिरवल्यानंतर तू काय वागतो हे देखील आम्ही अगदी डोळे उघडे ठेवून पाहत असतो, पण हे तुझ्या लक्षातच येत नाही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा हा स्वामी सतत तुझ्यावर नजर खिळून आहे हे लक्षात ठेव आणि मगच पुढचं पाऊल टाक. तुला जे काही करायचं आहे त्याचा सारासार विचार कर. तू जे काही करत आहे त्याने कुणाचं नुकसान तर होत नाही ना, निर्दोषाला काही शिक्षा तर मिळत नाही ना, आणि कुठल्याही गुन्हेगाराला तू पाठीशी तर घालत नाही ना. या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि मगच तू जे काही कर्म करत आहे ते कर. अरे, ज्याचे कर्म चांगले असतात त्याचं नशीबही बदलतं, पण ज्याचे कर्म वाईट आहे त्याच्या नशिबात भरभरून लिहिलेलं असलं तरीही ते त्याला मिळत नाही. म्हणून तुला सांगतोय, तू कर्म कर. अरे, ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश होता. अतिशय प्रेरणादायी असा, खचलेल्या मनाला उभारी देणारा असा हा संदेश होता. अगदी विद्यार्थी असू द्या किंवा तुम्ही नोकरी करणारे असू द्या, कुठल्याही अगदी विचाराने तुम्ही जर खचून गेलेले असाल तर योग्य ते मार्गदर्शन ह्या संदेशामार्फत करण्याचा पुरेपूर असा प्रयत्न केलेला आहे. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर स्वामी भक्त हो, असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकत राहा. स्वस्थ रहा, मस्त रहा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.